हे चिन्ह आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बौद्ध चिन्ह आहे। ऑलिम्पिक चिन्ह हे पांढऱ्या पार्श्वभूमीवर असलेल्या 5 एकमेकांना जोडलेल्या रिंग्स आहेत। या 5 खंडांचे प्रतिनिधित्व असणारे रंग नीला, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल हे आहेत। हे चिन्ह आंतरराष्ट्रीय IOC म्हणून प्रतीक आहेत। 5 रिंग्स 5 खंडांचे प्रतिनिधित्व करतात। आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप व अमेरिका। ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दर 4 वर्षांनी होते। ग्रीस देशाने जगाला ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिलेली आहे। प्राचीन ग्रीस नगरराज्यामध्ये ऑलिम्पिया या नगरराज्यात दर वर्षांनी विविध खेळांच्या स्पर्धा होत असत। धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या स्पर्धा, कुस्ती या खेळ ग्रीकांनी सुरू केलेल्या आहेत। या खेळांना सुसंघटित स्वरूप दिले आहे। आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा या दर 4 वर्षांनी खेळल्या जात असत। त्यामध्ये भाग घेणे व विजय मिळवणे हे सन्मानाचे मानले जात असत, कारण जगभरातून खेळाडूंना तो सन्मान मिळत असतो। आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बौद्ध चिन्ह आहे। ऑलिम्पिक स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर दर 4 वर्षांनी होतात। ग्रीस देशाने जगाला आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांची देणगी दिली। प्राचीन ग्रीस नगरराज्यात ऑलिम्पिया नगरराज्यात दर 4 वर्षांनी विविध खेळांच्या स्पर्धा होत असतात। धावणे, थाळीफेक, रथ, घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध हे खेळ ग्रीकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले। आधुनिक ऑलिम्पिक खेळ दर 4 वर्षांनी होतात। या खेळात भाग घेणे व विजय मिळवणे सन्मानाचे मानले जाते, कारण देशभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो। एकमेकात अडकलेली 5 वर्तुळे हे ऑलिम्पिक स्पर्धेचे बौद्ध चिन्ह असून ते 5 खंडांचे प्रतिनिधित्व करते। सद्भाव, ईर्ष्या, शांतता, संघभावना यांचे प्रतीक मानले जाते। हे चित्र आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बौद्ध चिन्ह आहे। ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दर 4 वर्षांनी होते। ग्रीस देशाने राज्यात ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिली। प्राचीन ग्रीस नगरराज्यामध्ये ऑलिम्पिया नगरराज्यात दर 4 वर्षांनी विविध खेळांची स्पर्धा होत असत। धावणे, थाळीफेक, रथ, घोड्यांची शर्यती, मुष्टियुद्ध हे खेळ ग्रीकांनी सुरू केले व